हॅलो नमस्कार सर्वांना। आज आम्ही एस्कॉन टेम्पलमध्ये गेलेलो तर खूप छान वाटतंय आणि तुम्ही बघू शकता की इथे खूप गर्दी पण झालेली, खूप लोक आलेली दर्शनासाठी आणि नेमकं आम्ही गेल्यानंतर ना थोडं बंद होतं, त्याच्यामुळे आम्हाला थोडंसं वेट करायला लागलेलं। तर आम्ही इथे बसलेलो, सगळेजण आलते ते पण बसलेले इथेच आणि उघडायला जरा दार वेळ होता, तर तोपर्यंत मग आम्ही सगळं जे नक्षीकाम आहे ते बघत होतो। किती सुंदर केलेलं आहे, अप्रतिम एकदम। आणि इथे दारं जी आहेत ते उघडलीत देवाची, तर आम्ही थोडंसं शूट केलेलं आहे, जास्त नाही करू दिलं तिथे, कारण की खूप गर्दी असते, मग तिथे जास्ती करू देत नाहीत। तर तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि चॅनलला पण सबस्क्राईब करा। आणि तुम्हाला जर व्ह्यू बरेचसे असे दाखवणारच आहे, तर तुम्ही नक्की बघा पुढील सगळा व्हिडिओ, तुम्हाला खूप आवडेल। फोटोसुद्धा मी थोडेसे टाकणार आहे, तेही बघा, कारण की कसं आहे माहिती का, अभिषेक नसल्यामुळे थोडंसं आम्ही जास्ती पण काही करत बसलो नाही। आणि हा बघा इथला जो आहे परिसर एकदम छान आहे, इकडे असं गार्डन सारखं पण केलेलं आहे, व्ह्यू एकदम वरतून असा छान वाटतोय। आणि आराध्या आणि मी तिथे थोडेसे व्हिडिओ काढलेले आहेत, त्याचे असे रील्स टाईप करणारच आहेत, पण इथे जरा जास्ती घेतलेलं आहे, तर रील्ससारखं नंतर इन्स्टावरती तुम्ही बघू शकाल। हो, आत्ता सध्या असं व्हॉइस ओव्हरच केलेलं आहे। तर तुम्हाला कोण कोण गेलेलं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा, कारण की आम्ही फर्स्ट टाईम गेलेलो तिघी, अजून तर अभिषेकचं झालेलं नाही आहे बघूनसुद्धा। आणि खूप छान वाटलं, प्रसन्न वाटलं तिकडे जाऊन, आणि खूप इच्छा होती, इथेच जवळ असूनसुद्धा आम्ही जात नव्हतो, आम्ही खारघरच्या गेलेलो। तर तुम्ही कुठल्या गेलेलात ते नक्की कमेंटमध्ये सांगा। तर आम्हाला जायला बराच वेळ लागलेला तसा, एकतर आम्ही सुरुवातीला पेणमधून बसने गेलो आणि तिथून मग पुढे ट्रेनचा प्रवास केला, आम्ही लोकल ट्रेन पकडली आणि लोकल खारघरला उतरल्यानंतर ना आम्ही डायरेक्टली ऑटोच केला। तर ऑटोला पण साधारण 80-85 रुपये घेतात, तर त्यामुळे थोडंसं लांब आहे स्टेशनपासून, पण छान आहे, नक्की तुम्ही विजिट करा तिकडे। आणि एंट्रीला बघा असं मस्त व्ह्यू वगैरे आहे, तर इथे असं छान वाटतं। आणि गुलाबाचं तर बापरे, गुलाब खूप लावलेले आहेत इथे आणि अप्रतिम वाटतं। तिथे एक मोठा असा हत्तीसुद्धा होता ना, तो तुम्हाला सुरुवातीलाच दाखवलेला एंट्री करताना। तर आम्ही परतीचा प्रवासाला निघालो आहे, तर मस्त दर्शन होऊन आमचं झालेलं आहे, तर आता आम्ही परत निघालो आहे, तर परत निघताना आम्ही हा व्हिडिओ घेतलेला आहे। तर हे बघा, हे किती छान गुलाब आहे तिथे, खूपच मस्त। तर जाताना व्हिडिओ केला नव्हता, त्यामुळे आत्ता केला आहे आणि खूप छान वाटलं। आणि तिथे जास्ती आरूला आणि मिष्टीला घेऊन गेल्यामुळे मला खूप आनंद झाला। आता मात्र मिष्टी जी आहे ती खूप कंटाळलेली आहे, कारण की तिला मी आता हल्ली कंटिन्यू खूप फिरायला घेऊन जाते। तर आता आम्ही लोकलमध्ये बसलेलो आहोत, तर सेम स्टेप्सने तसं गेलेलं की पहिलं मग ऑटो केला, मग लोकल, मग आमची पेणची बस जी आहे ती पकडायला इथे पनवेल बस स्टँडला आलेलो आहोत। तर आता मिष्टी जी आहे ती आमची उसाचा रस पिते, तिला प्रचंड आवडतो, ही दुसरी वेळ आहे तिची प्यायची। आणि तुम्हाला जर का हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा। तर भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, बाय।